महाराष्ट्राच्या राजकारणात दबंग स्टाईल घेऊन वावरणारे खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं। त्यांचा राजेशाही अंदाज, बोलण्याची वेगळी धाटणी आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला आदर हे सगळ्यांना माहीतच आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, आज घडीला महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नेत्यांच्या यादीत उदयनराजेंचा आकडा नेमका कुठे आहे? त्यांची एकूण संपत्ती किती आहे? त्यांच्याकडे केवळ जमीन जुमला नाही, तर ऐतिहासिक राजवाडे, महागड्या गाड्या आणि कोट्यवधींची दागिने आहेत, ज्यांची एकूण किंमत कितीतरी कोटींमध्ये आहे। पण ती नेमकी किती आहे? ही अपाट संपत्ती नेमकी कुठून आली? त्यात वडिलोपार्जित वाटा किती आणि त्यांनी स्वतः केलेली गुंतवणूक किती आहे? चला तर मग हे सगळं पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। छत्रपती उदयनराजे भोसले शिवरायांचे 13वे वंशज। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर राजकारणातला त्यांचा वेगळा अंदाज, बोलण्याची स्टाईल आणि दबंग व्यक्तिमत्व नेहमीच चर्चेत असतं। पण अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम पडतो, त्यांच्याकडे नेमकी संपत्ती किती आहे? त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भरलेल्या इलेक्शन ॲफिडेव्हिटमधून आपल्याला मिळते। आता हे इलेक्शन ॲफिडेव्हिट म्हणजे काय? जेव्हा कोणी उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज करतो तेव्हा त्याला आपल्या सर्व मालमत्तेची, गुंतवणुकीची आणि कर्जाची माहिती सरकारकडे देणे बंधनकारक असतं। म्हणजे प्रत्येक रुपये, प्रत्येक गाडी, दागिना, जमीन सगळं खुलेपणाने दाखवावं लागतं आणि हाच डॉक्युमेंट म्हणजे ॲफिडेव्हिट असतो। त्यामुळे यातली माहिती 100% ऑथेंटिक आणि ऑफिशियल असते। आता या ॲफिडेव्हिटमध्ये उदयनराजेंनी ज्या आकड्याची नोंद केली ते ऐकून खरंच आश्चर्य वाटेल, कारण यात त्यांनी एकूण 223 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे। हा आकडा त्यांना महाराष्ट्रातील टॉप श्रीमंत नेत्यांच्या यादीत वरच्या क्रमांकाला घेऊन जातो। त्यांच्या ॲफिडेव्हिटमधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या नावावर कोणतीही सरकारी थकबाकी नाही, ना इन्कम टॅक्स, ना प्रॉपर्टी टॅक्स, ना कोणत्याही सरकारी विभागाची ड्यूज। म्हणजे जे काही आहे ते सगळं क्लीन आणि क्लिअर आहे। आता हे 223 कोटी नेमके कुठून आले? तर उदयनराजेंची संपत्ती मुख्य 3 भागात विभागली आहे। एक म्हणजे स्थावर मालमत्ता, दुसरी जंगम मालमत्ता आणि थोडीशी लायबिलिटी। जवळपास 90% संपत्ती ही स्थावर मालमत्तेत म्हणजे जमीन, राजवाडे आणि ऐतिहासिक प्रॉपर्टीत आहे। हे सर्व काही आजचं नाही, तर त्यांच्या घराण्याचा वारसा आहे। शेकडो वर्षांपासून चालत आलेली मालकी जी आजही कायम आहे। त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेससारख्या ऐतिहासिक वास्तू, तसेच शेतजमीन आणि बिगर शेती जमिनीचं मोठं प्रमाण, या सगळ्यांचं आजचं बाजार मूल्य अफाट आहे। त्यांची बहुतेक मालमत्ता ही वडिलोपार्जित असल्याने ती स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी आहे। आपण बघितलं की त्यांची एकूण संपत्ती 2024च्या ॲफिडेव्हिटनुसार 223 कोटी इतकी आहे। पण त्यातल्या जवळपास 90%पेक्षा जास्त म्हणजे सुमारे 197 कोटींची संपत्ती ही जमीन, इमारती आणि राजवाड्यांच्या स्वरूपात आहे। म्हणजेच त्यांच्या संपत्तीचा पाया हा पूर्णपणे जमिनीवर उभा आहे। ही जमीन आणि वस्तू ह्या काही नव्याने घेतलेल्या नाहीत, तर त्यांच्या राजघराण्याच्या वारशातून आलेल्या आहेत। साताऱ्यातील सर्वात प्रसिद्ध प्रॉपर्टी म्हणजे जलमंदिर पॅलेस। हा पॅलेस म्हणजे साताऱ्याच्या ओळखीचा एक भागच झाला आहे। ही वास्तू त्यांच्या घराण्याचा अभिमान आहे आणि त्यांचं बाजार मूल्य प्रचंड आहे। याशिवाय त्यांच्या नावावर शेतजमीन आणि बिगर शेतजमीन दोन्ही मोठ्या प्रमाणात आहे। 2019च्या रिपोर्टनुसार फक्त शेतजमिनीचं मूल्य जवळपास 122 कोटी इतकं आहे। म्हणजेच त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग थेट जमिनीत गुंतला आहे। हे एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांच्या मालमत्तेचं मूल्य सतत वाढतंय, कारण जमीन ही अशा प्रकारची मालमत्ता आहे जी काळानुसार किंमत वाढवत जाते। त्यांच्याकडे साताऱ्यात आणि आसपासच्या भागात काही ऐतिहासिक बंगलो आणि पॅलेस आहेत। या मालमत्तेत काही वास्तू शेकडो वर्षांपूर्वीच्या आहेत आणि त्यांना सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं गेलं आहे। त्यामुळे त्यांची संपत्ती केवळ फक्त पैसा नाही, तर त्यात परंपरेचं आणि इतिहासाचं वजन आहे। आता मित्रांनो, उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीचा सगळ्यात चमकदार भाग पाहूयात, तो म्हणजे त्यांची जंगम मालमत्ता। त्यांच्याकडे असलेल्या लक्झरी वस्तू, गाड्या, दागिने, बँक ठेवी यासुद्धा काही कमी नाहीत। 2024च्या ॲफिडेव्हिटनुसार उदयनराजे भोसले यांच्या नावावर 26 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे। म्हणजे जवळपास 26 कोटी रुपये फक्त त्यांच्या पर्सनल मुव्हेबल ॲसेटमध्ये गुंतलेले आहेत। उदयनराजेंना कार्सची विशेष आवड आहे। त्यांच्या संग्रहात मर्सिडीज बेंज, फोर्ड अँडीवेअर, ऑडी आणि मारुती जिप्सी अशा अनेक महागड्या गाड्या आहेत। या सगळ्या गाड्यांचं एकूण मूल्य कितीतरी कोटीत आहे। पण त्यातली सर्वात प्रसिद्ध कार म्हणजे मर्सिडीज बेंज, ज्याचा नंबर 007 आहे। हा नंबर ऐकूनच कळतं की त्यांची स्टाईल किती वेगळी आहे। 2024च्या आकडेवारीनुसार त्यांच्याजवळ सुमारे 3.46 कोटी रुपयांचे दागिने आहेत।
विशेष म्हणजे 2019मध्ये हेच मूल्य सुमारे 1.5 कोटी होते. म्हणजे 5 वर्षात दागिन्यांच्या मूल्यात जवळपास दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. याचा अर्थ त्यांनी सोनं आणि मौल्यवान धातूंमध्ये चांगली गुंतवणूक केली आहे. यानंतर त्यांचे कॅश, डिपॉझिट्स, बँक ठेवी, शेअर्स आणि इतर गुंतवणुकीसह त्यांच्या नावावर सुमारे 20 कोटी रुपये आहेत. म्हणजे त्यांच्याजवळ केवळ प्रॉपर्टी नाही तर हातात लिक्विडिटी म्हणजेच रोख पैसेसुद्धा आहे. महाराष्ट्रात बहुतेक नेते 50 ते 100 कोटींच्या आसपास आहेत. पण उदयनराजेंनी त्या सगळ्यांना मागे टाकले. ते इतर नेत्यांपेक्षा जवळपास 15 ते 20 पट जास्त श्रीमंत आहेत. 2019मध्ये त्यांची एकूण संपत्ती 201 कोटी होती आणि 2024मध्ये ती वाढून 223 कोटी झाली आहे. म्हणजेच 5 वर्षात सुमारे 22 कोटी वाढ, जवळपास 11%. आता काहींना वाटेल की एवढ्या मोठ्या संपत्तीसाठी ही वाढ खूप कमी आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. निवडणूक ॲफिडेव्हिटमध्ये मालमत्तेचं जे व्हॅल्युएशन दाखवलं जातं ते नेहमी सरकारी आकड्यानुसार असतं, बाजारभावानुसार नाही. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची खरी मार्केट व्हॅल्यू ती आकड्यांपेक्षा खूप जास्त असू शकते. म्हणजेच 223 कोटी हे एक एस्टिमेट व्हॅल्यू आहे आणि रिअल आकडे याहून कदाचित खूप जास्त असू शकतात. 2019 आणि 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीमध्ये झालेली वाढ ही एकदम लक्षवेधी आहे. 2019च्या निवडणुकीच्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 201 कोटी रुपये होती आणि 2024मध्ये ही वाढून 223 कोटी रुपये झाली. म्हणजेच 5 वर्षात जवळपास 22 कोटींची वाढ, म्हणजे सुमारे 10% ग्रोथ. काहींना वाटेल ही वाढ थोडी कमी आहे, पण लक्षात ठेवा, राजकीय नेत्यांच्या संपत्तीबाबत जी आकडेवारी दाखवली जाते ती सरकारी डॉक्युमेंटवर आधारित असते आणि ती बहुतेक वेळा खूप कमी असते. म्हणजेच बाजारभावापेक्षाही अधिक पटीने कमी दाखवली जाते. त्यामुळे उदयनराजेंच्या मालमत्तेची खरी बाजारातील किंमत या आकड्यांपेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांच्या मूवेबल ॲसेट्स म्हणजेच गाड्या, दागिने, बँक ठेवी, शेअर्स यामध्येही वाढ दिसते. 2019मध्ये त्यांच्या दागिन्यांची किंमत अंदाजे 1.5 कोटी होती. ती 2024मध्ये वाढून 3.46 कोटी झाली. म्हणजे जवळपास 130%ची वाढ. त्याचप्रमाणे बँक ठेवी आणि रोख रक्कम मिळून आता त्यांच्याकडे जवळपास 20 कोटी रुपये आहेत. थोडक्यात गेल्या 5 वर्षात उदयनराजेंची आर्थिक वाढ जरी आकड्यांमध्ये मॉडरेट दिसत असली तर ती अत्यंत स्टेबल, ट्रान्सपरंट आणि ग्राउंडेड आहे. सरकारी रिपोर्टनुसार आकडे काही असोत, पण बाजारातील किमतीनुसार पाहिलं तर उदयनराजे भोसले यांची खरी संपत्ती या आकड्यांपेक्षा अनेक पटीने मोठी आहे आणि म्हणूनच ते आजही महाराष्ट्रातील सर्वात संपन्न आणि प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत.